कदाचित आपल्याला ऐकून हे आश्चर्य वाटेल की भगवंत स्वतः भक्ताच्या भेटीसाठी आसुसलेला असतो. तो आतुरतेने त्याची वाट बघत असतो. सहसा आपल्याला वाटते की केवळ आपणच भगवंताचा धावा करतो. जणू आपल्यालाच त्याची गरज आहे. जन्माला घालून त्याने आपल्याला आपल्याच हालवर सोडून दिलेले की काय असं आपल्याला वाटतं. आणि स्वतः मात्र लपून बसलाय, मस्त आपली गंमत बघतोय लांबून. पण असं बिलकुल नाही बरं का. त्याने आपल्याला भक्कम शरीर, उत्तम बुद्धी देऊन सक्षम केलेलं आहे, जेणेकरून आपण परिस्थितीला तोंड देऊ शकू, संकटावर मात करू शकू. तरीही भक्त कधी संकटात पडलाच आणि त्याने आर्ततेने हाक मारलीच तर तो मदतीसाठी केव्हाही आणि कुठेही तत्पर आणि तत्काळ धावून येतो. शिष्योत्तम अर्जुन घोर संकटात पडलेला आहे. म्हणजे जेव्हा पितामह भीष्मांनी त्याच्यावर जबरदस्त प्रहार केला आणि त्याला म्हणजे तो पूर्णपणे हतबल होऊन गेलेला होता, त्यावेळेस भगवंताने श्रीकृष्णाने वचन दिलेलं होतं की मी इथे शस्त्र हातात धरणार नाही, फक्त सारथ्य करीन. तर त्यांनी त्यावेळेस वचन मोडलं आणि भीष्मांवर तो हाताचं जे रथामध्येच रथाचं सुदर्शन चक्र केलं आणि धावून गेला तिथं समोर. तर असा हा भगवंत आहे. गोपिकांच्या भक्तीने वेडा होऊन त्याने गोकुळात अक्षरशः गाई म्हशी देखील हाकल्या. भगवंताचे हे प्रेम पाहून भक्ताच्या मुखातून हे शब्द उमटतात. तुझ्यासारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा. वेळोवेळी संकटातुनी तारीशी मानवा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. ऐकूयात रमेश आव्हाणकर यांनी रचलेले आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेले हे गीत. सुमन कल्याणपूर यांचे नुकतेच काही दिवसांपूर्वी निधन झाले, तर त्यांनाही या गीतातून आपण श्रद्धांजली अर्पण करतोय. तर त्यांची आठवण करत आपण हे गाणं ऐकूयात. सादर करत आहेत सीमा विस्पुते. जगदीशजी यांच्या त्या मिसेस आहेत. जगदीशजी विस्पुते जे आमचे पहिल्यांदा आपल्याला बोलून गेले ते.